आणि एक मोठी बातमी आहे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला झालेला आहे। संदीप देशपांडे हे मनसेचे प्रवक्ते आहेत। विविध विषयांवरती ते नेहमीच भाष्य करत असतात। आज त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। शिवाजी पार्कमध्ये सकाळी फिरण्यासाठी ते गेलेले होते, त्यामुळे स्टंप्सनं 4 अज्ञातांनी त्यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती आहे। गणेश ठाकूर या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, काही वेळापूर्वीच शिवाजी पार्क इथं वॉक करत असताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर 4 अज्ञात लोकांनी हल्ला केलाय। क्रिकेट खेळण्याचे स्टंप्स असतात, त्या स्टंप्सचा वापर करून हल्ला केला गेला। यामधील हे 4 इसम तोंडावर कपडा लावून, फडका लावून त्या शिवाजी पार्क परिसरात पोहोचले होते आणि घाट लावून, कारण संदीप देशपांडे सकाळी वॉक करतात हे त्यांना माहिती होते आणि त्यावेळेला त्यांच्यावर या 4 अज्ञात लोकांनी हल्ला करून तिथून ते पळून गेलेले आहेत। संदीप हे आता सुखरूप आहेत, मात्र त्यांना थोडासा मार लागलेला आहे। यासाठी त्यांना उपचारासाठी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे। तिथंच आता शिवाजी पार्क पोलिसांचे अधिकारी पोहोचलेत। त्याचबरोबर घटनास्थळीही आता शिवाजी पार्क पोलीस कर्मचारी अधिकारी पोहोचले आहेत। सीसीटीव्हीची पाहणी केली जाईल आणि ही 4 लोक कोण होती, कुठून आले आणि यांनी हल्ला का केला याबद्दल पोलीस तातडीनं तपास करणार आहे। मात्र ह्या घटनेनंतर दादर ह्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे, कारण कार्यकर्ते मनसेचे आक्रमक झालेले आहेत आणि ज्या अर्थी जे म्हटलं जात आहे किंवा जे आरोप होत आहेत की हा राजकीय हल्ला आहे, संदीप देशपांडे पक्षाची भूमिका आणि काही इतर पक्षांविरुद्ध जी भूमिका घेत होते त्यामुळं त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं हल्ला झालाय का, हा एक प्रश्नचिन्ह आहे। मात्र कार्यकर्त्यांकडनं हेच आरोप केले जातात की हा राजकीय हल्ला आहे आणि संदीप देशपांडे यांना गप्प करण्यासाठी त्यांच्यावर हा हल्ला केला गेला आहे। अद्याप ह्यामागे कोण आहेत हे कळू शकले नाहीये, मात्र शिवाजी पार्क पोलीस याचा तपास करतायत आणि संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे, पण ते सुखरूप आहेत। त्यांना आता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलंय। हो गणेश, तुम्हाला थोडंसं थांबवतो। संतोष धुरी मनसेचे नेते आहेत, ते सध्या आपल्यासोबत आहेत। संतोष धुरीजी, तुम्हाला या संदर्भात काय माहिती आहे? संदीप देशपांडे नेहमी प्रमाणे सकाळी वॉकला आले होते, त्यावेळेला त्यांच्यावर एक बॅड हल्ला झाला। 4-5 जण होते, मास्क लावून होते, चेहरा पण लपवलेला होता आणि त्यांनी स्टंपने वगैरे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु बचाव केला संदीप देशपांडे, कारण आज एकटेच होते ते, त्यांच्याबरोबर कोणी नव्हते। हा वेळ साधून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता, पण थोडं संदीपला पायाला लागला आहे, बाकी व्यवस्थित आहे। डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्टंपने, पण त्यांनी हातावर तो घेतला, त्यामुळे हाताला पण थोडा मार लागलेला आहे। हल्ला नेमका कोणी केलेला असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, कोणी पण केला असेल ते भॅड लोक होती, कारण मास्क वगैरे लावून केला त्यांनी। जर असा हल्ला करायचा असता तर ते असे समोर येऊन मारलं असतं, पण त्यांनी ते तोंडावर मास्क वगैरे लावून भॅड हल्ला केला होता। नाही, संदीप देशपांडे हे कायम अनेक विषयांवरती बोलत असतात, आपली भूमिका मांडत असतात, पक्षाची भूमिका मांडत असतात। त्यांच्यावरती असा हल्ला होणं म्हणजे विरोधकांचा यामध्ये काही कट कारस्थान आहे का? तुमचा नेमका कोणावरती संशय आहे का? नाही, असं आता काहीच सांगू शकत नाही ना। आता सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळेल, उगाच काय माहिती आहे याच्यामध्ये कोणी फायदा घेऊ शकतो, त्यामुळे आम्ही आता कोणावरही ब्लेम करणार नाही आणि आम्ही आमच्या पद्धतीने आता बघू काय करायचं, ते सोडणार नाही एवढं नक्की। धन्यवाद संतोष धुरीजी या संपूर्ण आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर क्रिकेटच्या स्टंप्सनी ही मारहाण करण्यात आलेली आहे। संदीप देशपांडे सकाळी शिवाजी पार्कमध्ये वॉक करण्यासाठी गेले होते आणि तिथे 4 जणांनी त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।